जालन्यातील शहागड चौळील पैठण फाटा इथं कारवर गोळीबार झालाय। या गोळीबारामध्ये कार चालक जखमी झाला आहे, तर तात्या सोनवणे असं जखमी कार चालकाचं नाव आहे। दुचाकीवरील तिघांनी कारवर गोळीबार केल्याची माहिती समोर येते। यावेळी कार चालक तात्या यांच्या छातीला गोळी लागली, त्यामुळे कार रस्त्याकडेला जाऊन पलटी झाली आणि जखमीला आता संभाजीनगर इथल्या रुग्णालयात दाखल केलंय। या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। मात्र हे तिघे नेमके कोण, त्यांनी गोळीबार का केला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर जालना जे बीडच्या जवळचं स्थान आहे त्या ठिकाणी हा गोळीबार झाला आहे। काही दिवसांपूर्वी बीड मधील एका मसाजोगचे जे सरपंच होते त्यांची हत्या करण्यात आलेली होती अपहरण करून। त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला अनेक अशा घटना घडलेल्या असतानाच आता जालन्यामध्ये गोळीबाराची घटना समोर आलेली आहे। शहागड चौळील पैठण फाटा इथं एका कारवर गोळीबार करण्यात आलाय। तिघे जण फिल्मी स्टाईल दुचाकीवर आले आणि त्यांनी कारमध्ये असलेला जो चालक होता त्याला गोळी झाडली। ती गोळी त्याच्या छातीला लागली आणि त्याच्यामध्ये हा कार चालक जखमी झालेला आहे गंभीररीत्या। त्याचबरोबर ही कार सुद्धा रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली होती। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहे। सुधाकर, अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल, नेमकी कशी ही घटना घडली आणि त्यामागचं कारण समोर आलंय का? हा गोळीबार नेमका कोणी केला, का केला ते कळू शकलंय का? खरं आपण जर पाहिलं तर शहागड जवळील पैठण फाट्याजवळ ही घटना घडली आहे। दुचाकीवरून येणाऱ्या अज्ञात 3 आरोपीने अचानकपणे कारवर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये कार चालक जो आहे तो गंभीररीत्या जखमी झाला आहे। मात्र हे यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस पुढील तपास करीत आहे। जखमी झालेल्या कार चालकाला औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। मात्र आता यामागचं कारण जे आहे ते पोलीस शोधत आहेत। खरा निश्चितच सुधाकर, संभाजीनगर मधल्या औरंगाबाद घाटी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केल्याची माहिती तुम्ही दिलेली आहे। त्याचबरोबर हा प्रकार नेमका कसा घडलाय तेही सांगितलंय। पुढे नेमकी काय कारवाई होते, ते जे मारेकरी आहेत ते पकडले जातात का बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।